झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण मला एक आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर पहिला निर्णय असा होतो की दुधाचा भाव 3 रुपयांनी शेतकऱ्यांना जे 3 रुपये मिळणार होते त्याच्यात कपात केलेली आहे. ही पहिलीच बातमी तुमच्या सगळ्या चॅनलवर आली. आणि ज्यांनी एवढा विश्वासाच्या नात्याने जर त्यांना मतदान दिलं असेल तर पहिला घणाघात त्यांनी खुणाचा केला तर गरीब कष्ट करणाऱ्या देशाच्या शेतकऱ्याचा. आणि निर्णय म्हणजे पार्टी विथ अ डिफरन्स वगैरे भारतीय जनता पक्ष स्वतःला म्हणायचा नेहमी. आता त्यांनी जे एवढे इफेक्टिव्ह असतात ते किती कॅज्युअल अप्रोच आहे. महाराष्ट्रासारखं एवढं मोठं राज्य, महत्त्वाचं राज्य, त्याच्यात एवढं अग्रेरियन क्रायसिस चाललेलं आहे. अशा ठिकाणी मुख्यमंत्री एवढं मोठं बहुमत असताना अशी काय अडचण येते की मुख्यमंत्र्याचा तो निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे हे कुणाच्याही बुद्धिमत्तेच्या बाहेरचं आहे किंवा लॉजिकच्या बाहेरचं आहे. आज दिवसभरात असा अपडेट आलेला आहे की शिंदेंना कुठलाही शब्द दिलेला नव्हता असं महायुतीचे नेतेच म्हणतात स्वतः. हो, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल ना. आता कोणी कोणाला काय शब्द दिला, कोणी फिरवला, आता देव जाणे. कारण आणि तुम्हाला आठवत असेल 2019 मध्ये उद्धवजी हेच सांगत होते. म्हणजे योगायोग बघा की 2019 मध्ये जसं कमिटमेंटचा इश्यू झाला आहे तसाच 24 मध्ये झाला आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. पण दरवेळी ताई असं होतं की भाजप सत्ता स्थापन करत असताना कायम अडचण येते. मग 14 साली पण अडचण आली, 19ला पण आली, 24ला पण येते. दरवेळी असं का होतं, काय वाटतं? भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी याचं उत्तर दिलं पाहिजे ना. मी कसं देणार? ताई पण एक यावेळेस हा प्रश्न निर्माण झाला आहे की शब्द दिला नव्हता भाजपचे नेते म्हणतात, मात्र शिंदे यांच्या वतीनं कोणताही नेता म्हणत नाही की आम्हाला शब्द दिला नाही म्हणून. त्याच्यामुळे असं सांगितलं की प्रॉमिस दिला आहे तर आम्हाला खात्री आहे की भाजप हा प्रॉमिस पूर्ण. हो, पण मग 19 मध्ये उद्धवजी हेच म्हणत होते ना. म्हणजे जणू का जसं टर्न बॅक द क्लॉक. तुम्ही 5 वर्षाचे आधीचे दिवस आठवत आहेत मला. उद्धवजी हेच वारंवार सांगत होते. 2019 मध्ये त्यांची जेव्हा युती तुटली ती ह्याच्यावरच तुटली ना. कारण का उद्धवजी सारखं म्हणत होते की मला शब्द दिला होता आणि भारतीय जनता पक्ष नाही म्हणत होती. आता तीच परिस्थिती पुन्हा झाली आहे. मी तुमच्याच सगळ्या चॅनलवर, कारण का शेवटी शिंदे साहेबांच्याच चेहऱ्यावर झालं ना सगळं. तो शिंदे साहेबांचा करिश्मा होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल. ठाकरेंना जसं फसवलं तसं शिंदेना फसवले, भाजप फसवते असं म्हणायचं. आता याचं उत्तर तुम्ही शिंदे साहेबांच्या सेनेला विचारायला लागेल. मी कसं उत्तर याचं देणार? पण एक मान्यच करावं लागेल की भारतीय जनता पक्ष किंवा आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही काय नुसतं शिंदे साहेबांचं कौतुक करणार नाही, पण एका सशक्त लोकशाहीमध्ये शेवटी आम्हाला मान्यच केलं पाहिजे की शिंदे साहेबांचा चेहरा घेऊन जी महायुती उभी राहिली त्याला यश मिळालं आहे. हे आम्हाला, म्हणजे आमचे बरेच त्याच्यात मुद्दे आहेत, पण ह्या क्षणी तर आम्हाला मान्य केलं पाहिजे की शिंदे साहेबांचा चेहरा घेऊनच हे लोकांपर्यंत गेले. ते नेते, ते मुख्यमंत्री, त्यांनी केलेले कष्ट हे मान्यच करायला लागेल कुणाला. हे तुमच्याच चॅनलवर कव्हर झालेलं आहे. एक मुद्दा हा आहे की उद्धवजींनी जी भूमिका घेतली होती ती एकनाथ शिंदे घेतील तुम्हाला असं वाटतं? होय, अहो डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स ना. डेटाच बघा ना. ट्रम्पेटचा म्हणजे आता तुम्ही एक लांबचं उदाहरण कशाला द्या. आपले निकम त्याला आंबेगावलाच एकाच नावाची 2 माणसं प्लस त्याला ट्रम्पेट आणि एक म्हणजे तुतारी आणि पिपाणी देऊन तिथे किती 3000 मतं का काहीतरी त्याला मिळाली. आमची सीट 1300 मतांनी गेली. त्यामुळे अशी बरीच उदाहरणं आहेत. पण आता ठीक आहे, आता रडत बसण्यात काही पॉईंट नाही आहे. आता ही लढाई आम्हाला लढावी लागणार आहे. हीच लढाई पवारसाहेबांनी आता काही वेळापूर्वी जेव्हा बैठक झाली महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला म्हटलेलं आहे लढायचं आहे. ईव्हीएमच्या विरोधात सगळे विरोधक आता एकत्र येणार का देशभरात? हे बघा, ईव्हीएमवर मी स्वतः निवडून आलेली आहे. त्याच्यामुळे ईएम आणि एक नाही, मी 4 वेळा निवडून आले. त्यामुळे ईव्हीएम बद्दल माझं म्हणणं आहे की आणखीन प्रूफ आणि आणखीन चर्चा आमच्याकडूनही अकॅडमिकली आणि त्याचे पुरावे पण थोडे आमच्याकडून ठोस आले पाहिजेत. हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि जे मला येतंय सातत्याने मला फील्डवरनं ते धक्कादायक आहे. त्याच्यामुळे मलाही असं मनात कुठेतरी आता भीती वाटायला लागली आहे की हो रे बाबा, आपण एवढा विश्वास ते ईव्हीएमवर टाकला तर आपलं काही चुकतंय का, अशी एक भावना मनात यायला लागलीच आहे ना. कारण का डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मी कितीही म्हणले तरी डेटा हॅज टू लॉजिकली एक्सप्लेन ना.
शेवटी टेक्नॉलॉजी आहे. बॅलेट पेपरवर व्हावं ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे आणि अनेक म्हणजे माझ्या ह्या नाही मागच्याही इलेक्शन मध्ये मागणी होतीच. त्याच्यामुळे जर माझं काय म्हणणं आहे की एवढं तुम्हाला घणघणीत यश मिळतच आहे तर मग बॅलेट काय आणि ईव्हीएम काय, तुम्हाला बॅलेटवर घ्यायला जर मागणी असेल तर काय अडचण आहे बॅलेटवर घ्यायला. आकडेवारी समोर येते त्याच्यामध्ये प्रत्यक्षात झालेलं मतदान, मिळालेलं मतदान याच्यामध्ये तफावतीचे आकडे मांडले जात आहेत. वेगवेगळ्या भागातून व्हिडिओ समोर येत आहेत की या ठिकाणी स्वतःचा उमेदवार त्या गावातला आहे, त्या गावात त्याला एकही मतदान मिळत नाहीये. हे सगळं समोर पाहिल्यानंतर आज संविधान दिवस आहे, अशा निमित्ताने लोकशाहीवरती हे सगळं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. मी तर खरं आज काँग्रेसच्या माझ्या अनेक सहकाऱ्यांची आज दिल्लीतही माझी सकाळी भेट झाली. मी सगळ्यांना विनंती केली की एक इंडिया अलायन्स आणि ज्याचा कुणाचा ईव्हीएमवर ज्या काही सूचना असतील त्याचा आम्ही एक पूर्ण दिवसाचे आमचे अनुभव ह्याचं एक पूर्ण दिवसाचं वर्कशॉप आणि डेटा कलेक्शन करावं. सगळ्यांनी एकत्र यावं, दिवसभर बसावं, डेटाचे आमचे अनुभव, हरियाणाचे अनुभव या सगळ्यावर एक सविस्तर चर्चा व्हावी आणि मग सरकारकडे आम्ही हे काही मांडावं की बाबा सरकार किंवा इलेक्शन कमिशनकडे जाऊन की बाबा अशा 1, 2, 3, 4, 5 असे आमचे काही प्रश्न आहेत, हे खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये या गोष्टी झाल्याच पाहिजेत. नाही तर असं जर समजा म्हणजे आपण 1 मिनटं समजून चालूया की आम्ही म्हणतोय ते 100% बरोबर आहे, तर मग असं जर असेल किंवा त्याच्यात 50%ही जर प्रश्नचिन्ह असेल तर मग या देशात कधीच विरोधी पक्षातल्या काही म्हणजे आमचं सरकार हे कधीच बदलणार नाही आणि हे योग्य नाही ना. एका सशक्त लोकशाहीसाठी ते योग्य नाही. माझं म्हणणं आहे कॉपी करून पास करण्यात काय मजा आहे, हरकत नाही. आणि मी म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे जे मी वारंवार सगळ्यांना मनमोकळेपणे सांगते, आम्ही हरलो याचं दुःख नाही. शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये लोकांनी जो निर्णय घेतला तो आम्ही मान्य केलाच पाहिजे आणि तो मी पूर्णपणे मान्य करते की ठीक आहे आमचं सरकार आलं नाही हे मला पूर्णपणे मान्य आहे. पण ज्या पद्धतीने आमच्या सीट कमी झाल्यात 4च महिन्यात अशी काय क्रांती घडली आणि फील्डवर तुम्ही सगळे फिरत होता, आम्ही सगळे फिरत होतो. म्हणजे असं नाही आहे ना की तुमचं काहीतरी वेगळं मत होतं, माझं काहीतरी वेगळं मत आहे. फील्डवर आपण सगळे होतो आणि आमचे इतके कमी येणं जेव्हा म्हणजे जेवढ्या आम्ही हिशोबाला आमचाच हिशोब धरा, बाकीच्याच्या घरात कशाला बघायचं. आम्ही 10 सीट जिंकलो म्हणजे 60 आमदारवरनं 80 25 सीटला आम्हाला पडलेली मतं, आम्हाला पडलेल्या ज्या गॅप्स आहेत या सगळ्यामध्ये असं प्रश्नचिन्ह होतंच ना की असं काय मोठं एवढं झालं की एवढा मोठा स्विंग झाला. त्यामुळे मनात असं वाटतंच की आम्ही हरलो, आम्ही सत्तेमध्ये नाही, ह्याच्याबद्दल मला अजिबात दुःख नाही. मी प्रांजळपणे सांगते की आम्हाला हे मान्य केलंच पाहिजे, पण इतका कमी आमचा नंबर येईल ह्याच्यावर माझा आजही विश्वास नाही. बरं, दुसरी गोष्ट, आता मुख्यमंत्रीपदाबद्दल जी सगळी चर्चा चालू आहे यामध्ये दादा सायलेंट आहेत, उपमुख्यमंत्रीपद फिक्स आहे, दादांना माहिती आहे म्हणून ते प्रयत्न कर, याबद्दल तुमचं मत काय? नाही माझं काय नाही बदल. हे बघा, एक तर आता दुसरे के घर में क्यों झाको हम लोग. आता इलेक्शन झालेलं आहे, आता जो काय निर्णय आलेला आहे, आम्हाला आमची संघटना बांधणी, आमचा विचार, छत्रपतींचा विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार. म्हणजे आता तुम्ही साधीच गोष्ट बघा, परवा कराडला एवढं सत्तेतून लोक आले, एवढे लोक त्या भागातून, भारतीय जनता पक्षाला एवढं मोठं यश आलं, सेनेला, शिंदेच्या सेनेला एवढं यश आलं. कुणालाही एकालाही वाटू नये की या राज्याचे पहिले मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या प्रीती संगमाला जाऊन नतमस्तक व्हावं, एकालाही वाटलं नाही. म्हणजे चव्हाण साहेबांचा विचार या सरकारसाठी महत्त्वाचा नाही हे त्यांच्या कृतीतून दिसतंय ना. एक अजित पवार जाऊन आले, पण एक अजित पवार त्या पक्षाचे एक भाग आहेत म्हणून, म्हणजे त्यांच्या आघाडीचे, त्यांच्या युतीचे, पण बाकीचं सरकारकडून मला काय फार. आणि यात हे काही काँग्रेस विचाराचे फक्त म्हणून नाही, ते या राज्याचे आणि देशाचे खूप मोठे नेते आहेत. मग भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या सेनाला एवढं चव्हाण साहेबांबद्दल आदर सन्मान करायला अडचण काय आहे? ताई, एक जनताचा प्रश्न असा आहे, जनताने आपलं एक तुम्हाला वाटतंय का? म्हणजे कुठेतरी एक स्टेबल बहुमत दिलंय. मी तुम्हाला खरं सांगू का, तरी सुद्धा इन्स्टेबिलिटी दिसते पॉलिटिकल. नाही, तो त्यांच्या अंतर्गत कॉन्फ्लिक्ट अँड ॲम्बिशन्स मुळे ना. पण मला विचाराल तर आज भारतीय जनता पक्ष स्वतःच्या हिमतीवर पण सरकार करू शकतो. 150 त्यांचे आणि त्यांचे छोटे इंडिपेंडन्स आहेतच. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आत्तापर्यंत सरकार करून कामाला लागायला काहीच हरकत नव्हती आणि त्यांचं नेहमी असर्टिव्ह असतं, अरे तुम्ही लोक वेळ लावता,
आता ते का वेळ लावत आहेत? त्यांना तर एवढं मोठं बहुमत मिळाले आणि भारतीय जनता पक्षाला मित्र पक्षाची पण गरज नाही आहे. हे बघा, मी तुम्हाला खरं सांगू, आता परत ते सगळे मला म्हणतील ओ सुप्रिया सुळेंचा रडीचा डाव वगैरे. मी रडीचा डाव कधी केला नाही आणि मी कॉपी करून कधी पास झालेले नाही. त्याच्यामुळे माझं एकच वारंवार मत आहे की या सगळ्याचा आम्ही पुढच्या डस्ट हॅज टू सेटल डाऊन. आत्ताच इलेक्शन झाले, अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. या सगळ्याचा सायंटिफिक अभ्यास झाला पाहिजे, या मताची मी आहे. सगळा जो डेटा वारंवार जे व्हिडिओज येत आहेत याचा सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे. त्याच्यातून पुढच्या 1, 2, 4, 5 दिवसात आम्ही आमचे मित्रपक्ष आणि सगळेच कॅन्डिडेट्स त्यांचे अनुभव आणि डेटा ड्रिव्हन, नुसते मी कधीच विरोधात आहे म्हणून उगाच खोटे नाटे, त्यांच्यासारखी मला सवय नाही खोटे नाटे आरोप करत बसायची. पण त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा एक अकॅडमिक सायंटिफिक अभ्यास व्हावा या मताची. जनताने एकच मिनिट, जनताने एक मॅन्डेट दिला आहे. आजच जुनी महाराष्ट्र असेंब्ली डिझॉल्व्ह झाली आहे. इतके दिवस झाले, जनताने मॅन्डेट फॉर अ रिझन दिलं, स्टेबिलिटी आणायला. पण अजून पण सिच्युएशन व्हॉलेटाईल आहे, काहीच फिक्स नाही आहे. जनताला हा अगेन कुठे ना कुठे धोका किंवा हे आहे. तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे ना. आज पत्रकारांना ज्या भारतीय जनता पक्षाला एवढं असर्टिव्ह आणि 133+ त्यांचे 12-15 लोक त्यांचे मित्रपक्ष, म्हणजे हे 2 मोठे मित्रपक्ष आमच्याकडून तोडून नेलेले मी बोलत नाही आहे. मी फक्त त्यांचे म्हणते. तेच 150 कोणी त्यांना थांबवलं आहे सरकार बनवायला. आम्ही त्यांच्या जागेवर असतो तर शपथविधी घेऊन कामाला लागलो असतो. कारण का आज राज्याला कामाची गरज आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सोयाबीन, कपास, दुधाचा भाव, हे सगळे एवढी मोठं राज्याच्या मोठी आव्हानं असताना किती कॅज्युअल त्यांचा अप्रोच आहे. दुर्दैव आहे की हे सिरियसली घेत नाहीत त्यांचं काम. साहेबांचा अध्याय संपलाय, निवृत्ती घ्यावी पवार साहेबांनी असं. ठीक आहे, प्रत्येकाला सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार असतो. ताई, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी 2019ला निर्णय घेतला होता तशाच पद्धतीचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, काय वाटतं तुम्हाला? त्यावेळी महाविकास आघाडी त्यांची साथ देईल? ते खूप हायपोथेटिकल प्रश्न आहेत सगळे. त्याच्यामुळे मला काय वाटत नाही तसं काय होईल. भूमिका घेतील मला स्वतःला वाटत नाही. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.